सर कसा बनवतात थोड़ा सा ब्रीफ। ये जो सेंट्रीफ्यूगल मशीन था, इसका इस्तेमाल करके वो जो लिक्विड से सॉलिड करने के लिए इसको इस्तेमाल किया जाता है बाय यूज ऑफ सेंट्रीफ्यूगल फोर्स। इसको करने के बाद फिर ये इसमें जो रासायनिक पदार्थ मिलते थे उसको स्लो कूलिंग करके रेफ्रिजरेटर में उसको स्लो कूलिंग की प्रोसेस की जाती थी, जिससे वो घन पदार्थ बस स्फटिकीकरण मतलब क्रिस्टलाइज फॉर्म में एमडी तैयार होता है। तो हमारी टीम ने सेंट्रीफ्यूगल मशीन के साथ साथ इसमें हमारे टीम का बहुत बड़ा अतिक परिषद का योगदान है, जिन्होंने बुद्धिमाल के साथ मशीन के सारे चोवीस एप्रिलला साकीनाका पोलीस स्टेशनच्या अंमलविरोधी पथकाचे API वनवे, PSI परदेशी, आमचे स्टाफ खैरमोडे, पवार, करांडे यांना एक गोपनीय माहिती मिळाली की सेंट चौकाच्या जवळ साकीनाकामध्ये एक इसम हा अंमली पदार्थ विक्रीकरिता येणार आहे। यावरून सादिक शेख याला ताब्यात घेतलं, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 53 ग्रॅम MD अंदाजे किंमत 10 लाख रुपये हा त्याच्याकडून जप्त करण्यात आला। पुढील तपासामध्ये चौकशी केली असता हा जो काही MD पदार्थ आहे हा कुठे बनवला जातो याचा शोध घेतला आणि आमच्या या पथकाने अथक परिश्रम करून मेहनत घेऊन 60 तासाच्या आत कामगाव वसई या ठिकाणी असलेला MK ग्रीन हा सिमेंट ब्लॉक बनवण्याचा कारखाना होता, या कारखान्यामधील एका शेडमध्ये छापा टाकला आणि या शेडमधून MD बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। या कारवाईमध्ये त्या ठिकाणी आम्हाला 4 किलोचा MD पदार्थ मिळालेला आहे। त्याच प्रकारे MD बनवण्यासाठी उपयोगी असणारं सेंट्रीफ्युगल मशीन की जे शुद्धीकरणासाठी आणि त्याचप्रमाणे लिक्विड पासून सॉलिड बनवण्यासाठी वापरलं जातं आणि 2 रेफ्रिजरेटर 300 लिटर कॅपॅसिटीचे की जे हे स्लो कूलिंग करून जो काही सॉलिड MD बनवलेला आहे त्याचं क्रिस्टलायझेशन करण्यासाठी वापरलं जातं, हे तिथून जप्त केलेले आहे। एकूण जी काही कारवाई आहे ही 4 किलो 53 ग्रॅम MDची आहे आणि याची मार्केट व्हॅल्यू ही साधारणतः 8,04,62,000 इतकी आहे। आमच्या साकीनाका पोलीस स्टेशनने सलग 2023 मध्ये एक कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे, सन 2024 मध्ये 2 कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत आणि सन 2025 मध्ये आतापर्यंत हे एक लखनौचा एक कारखाना आणि हा वसईचा एक कारखाना असे 2 कारखाने उद्ध्वस्त केलेले आहेत। यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। हे तिन्ही आरोपी हे सप्लाय चेन मधील आहेत। मुख्य आरोपीचा शोध चालू आहे, त्याच्यामध्ये तपास अजून चालू आहे।